महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील जुना सभामंडप काढून त्याच्या जागी नवीन सभामंडपाचे काम चालू असल्याकारणाने समोरचे हे आपल्या महालक्ष्मी मंदिरातील दृश्य असे दिसत आहे व सभामंडप पूर्ण चालू झाल्यानंतर यापेक्षाही सुंदर दृश्य दिसणार आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डिटेल माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत न स्किप करता पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी हरिदास पवार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत, वेलकम. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असलं की कोणत्या विषयावर आधारित आजचा व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ आहे आपले ते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथील हे महालक्ष्मी मंदिरमध्ये सहज जाऊन एक व्हिडिओ करा म्हटलं. माझ्या निर्देशात आलेली एक महत्त्वाची गोष्ट ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हा आहे महाद्वार रोड, हे समोर दिसते ते महाद्वार, जेथून आतमध्ये मंदिरात जाण्यासाठी एंट्री होते. या दारातून हेच ते महाद्वार, या महाद्वारामुळेच या महाद्वार रोडला असे नाव आलेलं आहे. या महाद्वार आहे ना, दार, त्या दारामुळे समोरचे मार्केट आहे ना, बाजार मार्केट, ते महाद्वार रोड म्हणून पण प्रसिद्धीस आलेली आहे. तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असे हे महालक्ष्मी मंदिराचे भव्य असे महाद्वार आहे. पाहू शकता, आपण झूम करून दाखवत आहे तुम्हाला हा महादरवाजा, उदाहरणार्थ महाद्वार. तर या मंदिराचं, या दाराचं वैशिष्ट्य म्हणजे या दारातूनच महालक्ष्मीपर्यंत सूर्याचे किरणोत्सव जो असतो ना, इथूनच ते सूर्याचे पूर्ण किरणोत्सव जो हे असतो ना, अभिषेक असतो ना, या दारातूनच पूर्ण दिवेला घातला होतो नैसर्गिकरित्या. असे ह्या महाद्वाराची ओळख आहे. तर चला आतमध्ये आपण मंदिरात जाऊन पाहूया नेमकं काय. हे समोरची दिसते ना, जो जुना मंडप आहे ना, तो जुना मंडप काढून इथं नेमकं काय करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या देवस्थान कमिटीचा. याबाबत मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणार आहे, जाणून घ्या. खालचे भाग बघू शकता आपण, तिथेच कासवाची एक छोटीशी ही आहे मूर्ती आहे. तर त्याचे दर्शन घेऊन आतमध्ये मंदिरात एंट्री करावं लागते. महाद्वार दरवाजाच्या आतमधून हे पाहू शकता, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा बांधकामाचे. तर हे पाहू शकता समोर भव्य दिव्य असे महालक्ष्मीचे मंदिर समोर तुम्हाला दिसते ते. आणि जो समोरचा सभामंडप आहे ना, तो म्हणजे काढून टाकलेला आहे, टाकण्यात आलेला आहे. त्याच्या जागी भव्य दिव्य असा सभामंडप बांधण्यात येणार आहे. हे काढून आता दीड महिना झालेला आहे. पूर्वीचा जो सभामंडप होता ना, इथं पहिले गणपतीची मूर्ती असायची, इथं सोन्याची पालखी असायची, पूर्ण सोने 24 कॅरेट सोन्याची अशी मोठी पालखी बाहेर ठेवलेली असायची. तर पाहू शकता तुम्ही जुनं बांधकाम कशा पद्धतीचे होते, कसे होते पाहू शकतात. कुणीच हा व्हिडिओ दाखवला, आपण आपल्या प्रेक्षकाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत घर बसल्या बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पाहू शकता हे सध्या त्याचं बांधकाम चालू आहे. समोरची हे आहे ना, बांधकाम पाडल्यानंतर जुनं होतं ते काढून करण्यात येतं. नवीन आता इथं नवीन आता डिझाईन कसली येणार ते काय माहीत नाही, अजून काय आलं नाही. पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे दाखवणारच आहे. पाहू शकता जुन्यातलं हे बांधकाम आहे. तर ते महालक्ष्मी मंदिर हे काढून समोरचा सभामंडप आहे ना, तो जुना मंडप काढून टाकल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. पाहू शकता जुने बांधकाम, विटाचे बांधकाम कसे होते पहा, जुन्या काळात हे बांधकाम आहे. पाहू शकता. म्हणजे जसं मला अशी माहिती आली की एक बांधकाम काढलेलं आहे व त्याच्याऐवजी सभामंडप नवीन प्रकारचा बांधण्यात येणार आहे. म्हणून सहज चला जाऊन बघूया मुलांचं काय प्रकार आहेत. पाहू शकता तुम्ही तिथे जाऊन मी सर्व डिटेल, तसे व्हिडिओ काढून देत नाही, पण जाऊ दे मला, आपण सहज मी चोरून हा व्हिडिओ काढलेला आहे, तसं काढून देत नसतं व्हिडिओ जवळ जाऊन एवढ्या. पाहू शकता तुम्ही. कुणी जर गेला तर ही कसं पूर्ण असं कवर करून घेतलेलं आहे, पूर्ण असं कंपाऊंड घातलेलं आहे निळ्या कापडाने. कुणी त्याच्या आतमध्ये जाऊन कोणी व्हिडिओ काढून नये म्हणून पुरातत्व विभागाच्या ते अंडर खाली आहे, म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार इथे काय चालत नाही. पाहू शकता समोर आपले महाद्वार आहे हा. पाहू शकता इथे जुनी मंदिरे असतील, दीपस्तंभ आहेत, हे साईडचे दीपस्तंभ. इथं आल्यानंतर पाहू शकता हे समोर महालक्ष्मीचे जुने मंदिर. आज एकादशी असल्यामुळे मंदिरात प्रचंड अशी गर्दी आहे. मीही तुम्हाला दाखवलं आहे. नंबर वेटिंगला थांबून, जर तुम्हाला प्रत्यक्ष समोर जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला वेटिंगला थांबून
थांबून तुम्हाला दर्शन घ्यावे लागेल. असे डायरेक्ट दर्शन आज तर सध्या मिळणार नाही, कारण आज एकादश असल्यामुळे आज तुम्हाला दर्शन रांगेत तुम्हाला उभे राहून ते वाट पाहून तुम्हाला दर्शन घ्यावे लागेल. काय नाही, अर्धा पाऊण तासात तुमचा नंबर मिळतो सहज. जर तुम्हाला जर गडबड जर तुम्हाला असेल तर तुम्ही डायरेक्ट मुखदर्शन पण घेऊ शकता. तुम्ही स्टार्टिंगला बैल आहे मुखदर्शनचा व्हिडिओ मी केलेला आहे. तर व्हिडिओ करायला मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ करायला किंवा फोटो काढायला परवानगी नाही. हे पाहू शकता हेमाडपंथी दर्जाचे हे महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम आहे. पाहू शकता तुम्ही हेमाडपंथी बांधकाम. किती मस्त बांधकाम, रेखीव नक्षीदार बांधकाम आहे. हा महालक्ष्मी मंदिराचे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथील पहा. तर आज माघ एकादशी असल्यामुळे भाविक भरपूर जण आलेले आहेत महालक्ष्मी मंदिराचे, म्हणजे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी. हा पण एक द्वार आहे, महाद्वार आहे. हा पण एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. पाहू शकता इथे त्याच्या पाठीमागल्या बाजूला ती दर्शन रांग आहे. मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकता ते कोरीव काम केलेलं आहे महालक्ष्मी मंदिराच्या पूर्ण मंदिराचे. पाहू शकता तुम्ही मूर्त्या असू दे, त्याच्या नक्षीकाम, कोरीव नक्षीकाम असू दे, मूर्त्या मंदिरावरील त्या नक्षीदार मूर्त्या असू द्या, त्या प्रत्येकाचं कोरीव काम केलेले आहे पूर्वीच्या लोकांनी. पाहू शकता किती दणकट असे भक्कम स्थितीत हे मंदिर उभं आहे आज सध्या जागा आहेत. तर हे पाहू शकता इथे दर्शन रांग आहे. ही बरोबर अशी दर्शन रांग आहे. तरी काय अर्धा पाऊण तासात नंबर येतो, तसं एवढं का नाही. आणि भाविकांसाठी पण इथं मंदिर प्रशासनाने गार पाण्याचे जार पण ठेवलेले आहेत पाणी पिण्यासाठी. उन्हामुळे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर कमिटीने आहे ना ते पाण्याचे गार पाण्याचे तुम्ही पाहू शकता जार ठेवलेले आहेत तिथे पाणी पिण्यासाठी दर्शन रांगेत. बोला चला मी मंदिराच्या पाठीमागील बाजूत तुम्हाला हा व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवत आहे. हा अशा पद्धतीचे आपले महालक्ष्मी मंदिर सर्वांच्या बघण्यात देखण्यात आलेले आहे. परंतु ज्यांना इथे येऊन मंदिर पाहण्याचे शक्य आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते घर बसल्या सहज ते मंदिर पाहू शकतात. कशा पद्धतीचे आपले मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर. म्हटलं चला सहज आज काय काम नाही सहज जाऊया म्हणलं आपल्या महालक्ष्मी मंदिराचा एक सहज व्हिडिओ. हा माझा लहान मुलगा व मी पाहू शकता हा व्हिडिओमध्ये सहज मला सेल्फी आहे म्हटलं, पण चला व्हिडिओचा एक छोटासा व्हिडिओ आपले 2-3 सेकंदचा व्हिडिओ करा म्हणून व्हिडिओ केला आहे. आमच्या पाठीमाग असे भव्य दिव्य असे आपले महालक्ष्मीचे मंदिर पाहू शकता. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेले आपले महालक्ष्मी मंदिर भक्कम स्थितीत आज ही उभा आहे आणि असंच अखंडपणे उभा राहणार आहे. तर पाहू शकता इथं फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी पण असे भरपूर पब्लिक असतात आपले फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. तर उन्हाचा जास्त जरा दुपारची वेळ असल्यामुळे ऊन जरा जास्त लागते, पण उन्हामुळे ते खालचे फरशी आहे ना ते पण फरशी पाहायला असे भाजते. त्याच्यामुळं भाविकांसाठी पण त्याने असे खाली हे पण टाकलेले आहेत, आपले तक्ते पण टाकलेले आहेत खाली भाजू नये म्हणून सगळं टाकलेले आहेत खाली. पाहू शकता मंदिराचे नक्षीदार कोरीव काम कसे आहे. लहान लहान मंदिर असे कोरण्यात आलेले आहे महालक्ष्मी मंदिराच्या त्याच्या बांधकामावर. तुम्हाला समोरील भाग दाखवतो मी. समोरील भाग पण तुम्हाला दाखवतो. तर झूम करून ते शिखरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. महालक्ष्मी मंदिराचे वरती जे शिखर असतात ना 3 शिखर आहेत ना, कुठं जरी बघितलं ते महालक्ष्मी मंदिर पहिले माणसाच्या दृष्टीत ते शिखरच पडतात. असे 3 शिखर असतात. हे पाहू शकता हे 1 नंबरचं शिखर आहे, त्यानंतर हे 2 नंबर शिखर आहे आणि त्याच्या साईडला आहे ते 3 नंबरचे असे शिखर असतात. पाहू शकता हे पहा झूम करून मी दाखवलेलं आहे. पाहू शकता अवश्य भेट द्यायला पाहिजे महालक्ष्मी मंदिरात. आणि जर सभामंडपाचे जर पूर्ण काम झाले तर महालक्ष्मी मंदिर आपले हे भव्य दिव्य अशा स्वरूपात दिसन इथून पुढे म्हणजे आपले समोर जे सभामंडप चालू आहे ना त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर. अगोदर पाहूया मला अगोदर व्हिडिओ करूया म्हणलं, काम व्हायच्या अगोदरचा व्हिडिओ कसा व काम झाल्यानंतरचा व्हिडिओ पण मी मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवणार हे व्हिडिओ अपलोड करून दाखवणार आपल्या चॅनलवर. पाहू शकता नक्षीदार कोरीव काम आहेत पूर्ण मंदिरावर केलेले पूर्वीच्या लोकांनी. पाहू शकता असे हे आपले भव्य दिव्य महालक्ष्मी मंदिर. तुम्हाला मी समोरील दाखवतो. ही समोरच्या आतमध्ये एंट्री हे असते ना, आतमध्ये जाण्यासाठी ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी मुखदर्शन घेण्याचा एक मंदिर प्रशासनाने एक पर्याय काढलेला आहे. समोर जाऊन व ते शिऱ्यातून जाऊन डायरेक्ट समोरून तुम्ही महालक्ष्मी मंदिराचे मुखदर्शन घेऊ शकता.
ज्यांना कोणाला वेळ नाही त्यांनी जाऊन डायरेक्ट त्यांनी मुखदर्शन घेऊ शकता. आणि ज्यांना ज्यांना बाहेरून जर दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी LED ची TV स्क्रीन पण बाहेर लावली आहे. स्क्रीन पण आहे बाहेर लावलेली. त्या स्क्रीन मार्फतही तुम्ही दर्शन घेऊ शकता महालक्ष्मी देवीचे. हे पण समोर दिसते ही स्क्रीन आहे पाहू शकता. त्या स्क्रीनमध्ये पुजारी महालक्ष्मी मंदिराची पूजा करताना तुम्हाला दिसत आहे. जरा उन्हा असल्यामुळे जरा अंधकित हे पाहू शकता. क्लिअर दिसत आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये पुजारी जो आहे ना महालक्ष्मी मंदिराचे. आता पूजा वगैरे काय ते विधी चालू आहे तर महालक्ष्मी मंदिराच्या आतमध्ये देवीच्या इथे. चला आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन मी तो छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो. हे पाहू शकता. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट मुखदर्शन घेऊ शकता. मुखदर्शन लांबून तुम्हाला मुखदर्शन मिळणार आहे. झूम करून मी तुम्हाला दाखवतो महालक्ष्मी मंदिराचे मुखदर्शन कसे हे पाहू शकता.